मुंबई सर्वार्थानं प्रत्येकालाच इथं सत्ता हवी आहे. देशाची आर्थिक राजधानी, मोठमोठ्या व्यावसायिकांचं निवासस्थान, मोठ्या कंपन्यांचं केंद्रबिंदू आणि बॉलिवूडचं मुख्य ठिकाण हे मुंबईच आहे. याच मुंबईवर राज्य करण्याचा गुन्हे जगतातल्या अनेकांनी प्रयत्न केला. हाजी मस्तान, दाऊद, अरुण गवळी, छोटा राजन अशी अनेक नावं या यादीत आहेत. त्यातच आता आणखी एका गँगस्टरचं नाव घेतलं जात आहे, ते म्हणजे लॉरेन्स बिश्नोईचं. मूळचा पंजाबचा असलेला हा गँगस्टर 6 देशात आणि भारतातल्या 11 राज्यात आपली दहशत माजवतोय. विशेष म्हणजे एकही गुन्हा तो स्वतः करत नाहीये. त्याची हीच दहशत आता मुंबईपर्यंत येऊन पोहोचलीय. आधी सलमान खानच्या घरावर गोळीबार आणि आता माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात त्याचा असलेला सहभाग. यावरून लॉरेन्स बिश्नोई हा दाऊद इब्राहिम आणि डी कंपनीच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचीच जागा घेण्याचा प्रयत्न करतोय का, अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेमागं काय कारण आहेत? कोणत्या मोठ्या गँग मुंबईत रुजल्या आणि मुळासकट संपल्या? मुंबई इतकी का महत्वाची आहे? जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. lokmat.com वर आपलं स्वागत आहे. लॉरेन्स बिश्नोई पंजाब, राजस्थान सारख्या राज्यात दहशत माजवणारा हा गँगस्टर तसा महाराष्ट्रापासून दूर होता. पण सलमान खानला वारंवार धमकी देण्याची त्याची मजल सलमानच्या मुंबईतल्या घरावर गोळीबार करण्यापर्यंत गेली. पण आता खार सारख्या गजबजलेल्या ठिकाणी बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर या लॉरेन्सचा संबंध या हत्येशी जोडला जाणं ही चिंतेची बाब आहे. कारण लॉरेन्सनं गुजरातमधल्या तुरुंगात असताना मुंबईत अशी हत्या करवणं म्हणजे मुंबईसारख्या बलाढ्य शहरात स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न मानला जातोय. यावरून 90च्या दशकात मुंबईत दहशत निर्माण करणारा दाऊद इब्राहिम नजरेसमोर येत असल्याचं बोललं जात आहे. अशी अनेक कारणं आहेत ज्यामुळे या दाऊद आणि लॉरेन्स यांच्या प्रवासात साम्य दिसून येत आहे. हे साम्य नेमकं काय आहे ते मी पुढे सांगणार आहे, पण त्याआधी पाहूया मुंबईवर आजवर कोणकोणत्या कुख्यात गुंडांनी आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. हाजी मस्तान, मुंबईचा पहिला अंडरवर्ल्ड डॉन. 60 ते 70च्या दशकादरम्यान हाजी मस्ताननं मुंबईत आपली पकड मजबूत केली. तस्करीच्या माध्यमातून त्यानं मोठा पैसा कमावला. हाजी मस्तान सोबत चांगले संबंध असलेला आणि मुंबईच्या गुन्हे विश्वात स्वतंत्र स्थान मिळवणारा गँगस्टर म्हणजे करीम लाला. अफगाणिस्तानहून आलेल्या करीम लालानं मुंबईत तस्करीच्या जीवावर वेगळं स्थान निर्माण केलं. हाजी मस्तान आणि करीम लालाचं हे जग वाढत असतानाच मुंबईत वरदराजन मुदलियारचं प्रस्थ वाढत होतं. मद्रासहून मुंबईत आलेला हा मुदलियार कुली म्हणून काम करत होता, पण अवैध दारूधंद्यामुळे त्याची गुन्हे जगताशी ओळख झाली. हाजी आणि करीम लाला सोबत मुदलियारनं तिसरी आघाडी सुरू केली. त्यामुळे 60 ते 70च्या दशकात या तिघांचं मुंबईवर राज्य सुरू होतं. पण विशेष बाब ही होती की हे तिघेही तस्करी करत होते, पण रक्तपात, हत्या यापासून मात्र दूर होते. पण हाच रक्तपात सुरू केला तो दाऊद इब्राहिमनं. मुंबईतल्या डोंगरी भागात छोटे मोठे गुन्हे करणारा दाऊद पुढे भारतातला सर्वात मोठा डॉन बनला. त्याच दरम्यान मुंबईत अनेक छोट्या गुन्हेगारांच्या मोठ्या टोळ्या रुजत होत्या. त्या टोळ्यांचे प्रमुख आणि त्यांचं पुढे काय झालं ते पुढे पाहूया. तर याच 70 ते 80च्या दशकात मुंबईत टोळी युद्धालाही सुरुवात झाली. खंडणी आणि तस्करीसाठी विरोधी गँगच्या लोकांना संपवण्याची पद्धत रूढ झाली. दाऊद इब्राहिमच्या गँगनं, जी डी कंपनी म्हणून कुप्रसिद्ध होती, त्यांनीच हाजी मस्तान आणि करीम लालाला संपवलं. यात दाऊदला साथ दिली ती त्याचा भाऊ शब्बीरनं. पुढे करीम लालानंच या शब्बीरची हत्या केल्याचं सांगितलं जातं. शब्बीरच्या हत्येनंतर मुंबईत टोळी युद्ध पेटल्याचं दिसून आलं. 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद होता. त्यानंतर तो दुबईला पळून गेला. इतकी वर्ष दाऊदला पाकिस्ताननं आश्रय दिल्याचं बोललं जातं. याच साखळी बॉम्बस्फोटात दोषी ठरलेला आणखी एक गँगस्टर म्हणजे अबू सालेम, जो डी कंपनीचा सदस्य होता. सध्या तो याच प्रकरणात तुरुंगात आहे. दाऊद पळून गेल्यानंतर मुंबईत अरुण गवळी आणि अमर नाईक या टोळ्यांनी आणखी पाय पसरले. यातला अमर नाईक हा पोलीस चकमकीत मारला गेला, तर डॅडी म्हणून प्रसिद्ध असलेला अरुण गवळी एका हत्या प्रकरणात तुरुंगात गेला. राजकारणात प्रवेश केलेल्या गवळी गँगनं शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांची सुपारी देऊन हत्या केल्याचं हे प्रकरण होतं. त्यात अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली, तर पोलीस चकमकीत त्याची टोळी उद्ध्वस्त झाली. अरुण गवळी मुंबईतल्या तुरुंगात आहे आणि याच दरम्यान आणखी एक डॉन माफिया मुंबईत हातपाय पसरत होता. राजन महादेव नायर, जो बडा राजन म्हणून ओळखला जायचा. त्यानं त्याचा भाऊ छोटा राजन सोबत चित्रपटांच्या तिकीट विक्रीचा काळा धंदा सुरू केला. हाच छोटा राजन दाऊदला भेटला आणि त्यांच्यात मैत्री झाली. पण काही काळानंतर ती मैत्री संपली आणि छोटा राजन दाऊदचा कट्टर वैरी झाला. सूत्रांच्या माहितीनुसार तत्कालीन सरकार आणि पोलिसांनीच दाऊदला संपवण्यासाठी छोटा राजनचा वापर केल्याचं बोललं जातं.
पुढे परदेशात गेलेल्या छोट्या राजनला 2015 साली पोलिसांनी अटक केली. सध्या तो तिहार तुरुंगात आहे. दाऊदचा आणखी एक खास माणूस म्हणजे छोटा शकील. छोटा शकील हा सुद्धा बॉम्बस्फोट प्रकरणातला प्रमुख आरोपी आहे. भारतातल्या मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांपैकी तो एक आहे. हवाला, खंडणी, तस्करी, अपहरण, बॉम्बस्फोट अशा अनेक गुन्ह्यांमध्ये छोटा शकीलचा सहभाग आहे. सध्या तो पाकिस्तानात असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे एकेकाळी मुंबईवर राज्य करण्यासाठी सरसावलेल्या या टोळ्यांचा मुंबई पोलिसांनी मोठ्या शिताफीनं बंदोबस्त केला. काहींना संपवलं, काहींना रात्रीच्या अंधारात पळून जावं लागलं. आता मुंबईतल्या या सगळ्या गँगस्टरचा इतिहास पाहिल्यावर पुन्हा एकदा बोलूयात लॉरेन्स बिश्नोई या गँगस्टरकडे. 1998 साली काळवीट शिकार प्रकरण घडलं होतं, ज्यात सलमान खानवर आरोप करण्यात आले. या प्रकरणावरून सलमान खानला दिलेली धमकी ही लॉरेन्स बिश्नोई या नावाची महाराष्ट्राला आणि त्याहून मुंबईला झालेली पहिली ओळख. पण त्याआधीच लॉरेन्सची दहशत पंजाब, राजस्थान या भागात सुरू झाली होती. 1998 साली जेव्हा हे शिकार प्रकरण घडलं तेव्हा हा लॉरेन्स 5 वर्षांचा होता. पण त्या प्रकरणावरून या लॉरेन्स बिश्नोईनं स्वतः तुरुंगात असताना सलमानच्या मुंबईतल्या घरावर गोळीबार करवला होता, तोही काही महिन्यांपूर्वी. आता तर सलमानचे मित्र आणि माजी आमदार बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात लॉरेन्सचं नाव आलेलं आहे. 1 वर्षासाठी तिहारमधून गुजरातमधल्या साबरमती तुरुंगात आणलेला लॉरेन्स बिश्नोई अजूनही याच तुरुंगात आहे. पण तरी देखील बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रमाणे अनेक हत्या प्रकरणात त्याचा सहभाग पोलिसांना आढळून आलाय. लॉरेन्सनं आजवर स्वतः एकही हत्या केलेली नाहीये, पण तो टोळीची सूत्र एक हाती सांभाळत असल्याचं दिसून येत आहे. त्याच्या टोळीत 700 शार्प शूटर्ससह अनेक गुंड आहेत, ज्यात बहुतांश मुलं ही 20 ते 30 वर्षांची आहेत. ही मुलं बिश्नोईला आपला गुरु मानतात आणि त्याच्यासारखं बनण्याचं ध्येय ठेवतात. एकंदरीत लॉरेन्सची ही पद्धत दाऊद इब्राहिमशी मेळ खात असल्याचं सांगितलं जातं. सलमान खानच्या निमित्तानं लॉरेन्स दाऊद प्रमाणे बॉलिवूडवर राज्य करण्याची इच्छा बाळगून आहे. आता ती माहिती पाहूया, ज्यामुळं मी सुरुवातीला असं म्हटलं होतं की दाऊद आणि लॉरेन्स यांच्यात साम्य आहे. दाऊदनं छोटे गुन्हे करत गुन्हे जगतात प्रवेश केला. दाऊदचे वडील मुंबई पोलिसात होते. त्यांना आपल्या मुलानं आपल्यासारखंच व्हावं असं वाटायचं. त्याचप्रमाणे लॉरेन्सचे वडीलही हरियाणा पोलिसात शिपाई होते. त्यांनाही लॉरेन्सनं पोलीस व्हावं असं वाटायचं. ज्याप्रमाणे दाऊदला डी कंपनी तयार करण्यासाठी त्याचा भाऊ शब्बीरनं साथ दिली, त्याचप्रमाणे लॉरेन्सलाही त्याचा भाऊ अनमोलनं साथ दिली. अनमोल सध्या परदेशात आहे. मुंबईत बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यातूनच दाऊदनं त्याला आवडत असलेल्या अभिनेत्रीला चित्रपटात भूमिका दिली नाही, या कारणावरून निर्मात्याची हत्या केली होती. आता तशाच प्रकारे सलमानचा जवळचा मित्र आहे, त्याला मदत केली म्हणून बाबा सिद्दीकी यांची लॉरेन्सनं हत्या करवल्याचं सांगितलं जात आहे. दाऊदनं शस्त्र तस्करी आणि खंडणीच्या माध्यमातून पैसा कमावला, तशाच पद्धतीनं लॉरेन्सनंही पैसा कमावलेला आहे. या दोघांनीही हवालाच्या मार्फत हा पैसा परदेशात पोहोचवलाय आणि त्यांच्या टोळ्या देशासह परदेशात कार्यरत केल्या. एकंदरीत दाऊद प्रमाणे लॉरेन्सनंही आपला दबदबा निर्माण करण्यासाठी त्याची गँग सगळ्या बाजूनं मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय. दाऊद प्रमाणे लॉरेन्सचा मुंबईशी संबंध आला नसला तरी अनेक गुन्ह्यात सहभाग घेत लॉरेन्सनं मुंबईत जागा बनवण्याचा प्रयत्न सुरू ठेवलाय. आता मुंबई पोलीस हे कसं रोखणार हे पाहावं लागेल. मुंबई पोलिसांच्या भीतीनं दाऊद भारताबाहेर पळाला, पण त्याच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईचा मुंबई पोलीस कसा बंदोबस्त करणार हे येणाऱ्या काळात कळेलच. एकंदरीत या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.